बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती अमेरिकेतून। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगा इवांका यांच्या हत्येचा कट उधळण्यात आलाय। इराणच्या IRGCच्या एका कमांडोला या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे। इवांका यांना मारण्याचा कट गेले काही महिने नव्हे तर गेल्या तब्बल 6 वर्षांपासून शिजत होता। कोणाच्या निशाण्यावर होत्या इवांका ट्रम्प आणि इवांका यांच्या हत्येचा कट आखण्याचं नेमकं कारण तरी काय होतं, पाहूया एक रिपोर्ट। ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट, इराण करणार होता इवांकाची हत्या। इवांकावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या IRGCच्या गार्डला अटक। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका, इराणनं थेट इवांकावरच निशाणा साधण्याचा कट आखला होता। इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGCचा हा कट असल्याची माहिती आहे। इवांकावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या IRGCच्या एका गार्डला अटक करण्यात आली आहे। इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट आखणाऱ्या मोहम्मद बाकर साद दाऊद अल सादीला अटक करण्यात आली आहे। तो 32 वर्षांचा आहे। 6 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानी ठार झाला होता। त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इवांकाच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करा अशी मागणी इराणमध्ये सुलेमानींच्या मृत्यूपासूनच होते। कासिम सुलेमानी हे इराणच्या IRGC या कुर्द फोर्सचे कमांडर होते। पश्चिम आशियातील सर्वात शक्तिशाली कमांडर असं त्यांचं वर्णन केलं जायचं। ट्रम्प यांच्या आदेशानंतर सुलेमानींची बगदादमधल्या ड्रोन हल्ल्यात हत्या करण्यात आली होती। तेव्हापासूनच इराण आणि अमेरिकेचा संघर्ष चिघळला गेला आहे। सुलेमानींच्या हत्येनंतर ट्रम्प यांची हत्या करा या मागणीनं इराणमध्ये जोर धरला होता आणि तेव्हापासूनच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं कुटुंब इराणच्या निशाण्यावर आहेत। अल सादी, ज्याला इवांकाच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलाय, तो अल सादी हा कासिम सुलेमानीला गुरु मानायचा। सुलेमानीची हत्या झाल्यानंतर तो सुडानं पेटून उठला। डोनाल्ड ट्रम्प यांचं घर पेटवण्याची आणि इवांकाला मारण्याची त्यानं प्रतिज्ञा केली होती। अल सादीकडून इवांकाच्या घराचा नकाशा जप्त करण्यात आला। इवांका ट्रम्प हे अमेरिकेतील आणि अमेरिकेच्या राजकारणातील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव। इवाना मॅरी ट्रम्प असं इवांका यांचं पूर्ण नाव। इवांका हे त्यांचं टोपण नाव। 30 ऑक्टोबर 1981 रोजी मॅनहॅटनमध्ये त्यांचा जन्म झाला। पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे। इवांका यांची आई या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी। इवांका 10 वर्षांची असताना डोनाल्ड आणि इवाना यांचा घटस्फोट झाला। आईप्रमाणेच इवांका यांच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगनंच झाली। ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात त्या व्हाईट हाऊसमध्ये वरिष्ठ सल्लागार होत्या। एकीकडे इराण आणि अमेरिका शांती प्रस्तावाच्या जवळ असल्याचं सांगितलं जातंय। याआधी ट्रम्प यांना मारणाऱ्याला बक्षीस देण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेमध्ये येणार असल्याची चर्चा होती। आता इवांका यांच्या हत्येचा कट उघड झालाय। या सगळ्याचा आता इराण अमेरिका युद्धावर पुढे काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।